नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण या प्लॉटमध्ये शेवग्याची लागवड केली होती. शेवगा लावून आपल्या प्लॉटला आता 15 दिवस झालेले आहेत. तरी तुम्ही पाहू शकता आपल्या प्लॉटची शेवग्याची वाढ ही चांगल्यारीती झालेली आहे. आणि आपण आता याला आपला बेसल डोस तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपण जीवामृत देणार आहोत आपल्या शेवग्याला. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहूयात आपण आपल्या घरीच जीवामृत तयार करणार आहोत. तर कसे जीवामृत आपल्या घरच्या घरी तयार करायचे ते आपण पाहूयात. चला तर शेतकरी मित्रांनो, पाहूयात जीवामृत कसे तयार करणार आहोत ते. शेतकरी मित्रांनो, आपण जीवामृत तयार करण्यासाठी प्रथमतः 100 लिटरचा बॅरल घेतलेला आहे. त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण 2 किलो गूळ, त्यानंतर 2 किलो बेसन पीठ, त्यानंतर शेतकरी मित्रांनो 5 किलो देशी गाईचं शेण आणि गोमूत्र 3 लिटर आपण घेतलेलं आहे. आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण 5 किलो ही माती घेतलेली आहे, वारुळाची माती. ती आपण या बॅरलमध्ये चांगल्यारीते मिक्स करून घेतलेली आहे. हे सगळं मिश्रण मिक्स केल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे. आणि जेणेकरून आपण जे मटेरियल आपण यामध्ये टाकलेलं आहे ते व्यवस्थितरित्या मिक्स होईल. आणि ते मिक्स होऊन आपण त्याला चांगलं व्यवस्थित ढवळलेलं आहे. ढवळल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपलं मिश्रण जे आहे ते आपण रोज काठीने ढवळायचं आहे. आणि आपण यामध्ये गूळ मिक्स केला, याचं कारण असं आहे की गुळामुळे बॅक्टेरिया ॲक्टिव्ह होणार आहेत. आणि हे आपण 7 दिवस चांगलं व्यवस्थित ढवळून आपल्या 1 एकरसाठी 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण हे आपल्या शेतीला देऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, हे आपण ड्रिंचिंग करूनही देऊ शकतो. तसेच ठिबकमधून आपण सोडू शकतो. शेतकरी मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर आपण जीवामृतचे फायदे आपल्याला माहीत असेलच. जीवामृतमुळे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये बॅक्टेरियांची संख्या वाढते. ते बॅक्टेरिया आपल्या पिकांच्या वाढीसाठी उपयोगी येतात. तसेच शेतकरी मित्रांनो यामुळे आपल्या पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. कीड आणि रोगांपासून बचाव होतो आपल्या पिकाचा. तसेच शेतकरी मित्रांनो, यामुळे आपल्या जीवामृतमुळे आपले जे पीक आहेत त्याची सहनशक्ती वाढते. तसेच पाण्याचा ताण जरी बसला तरी आपलं पीक त्यावर तग धरू शकतं. असे जीवामृतचे बरेच काही फायदे आहेत. जीवामृतमुळे आपली जी चांगले पिकासाठी वाढीसाठी बॅक्टेरिया असतात त्यांची वाढ होते. परिणामी आपल्याला आपलं जे पीक आहे त्याला हिरवेगार पीक राहतं. आणि ते पाण्याचं तागण वगैरे किडींपासून संरक्षण होतं. तर या पद्धतीने आपण शेतकरी मित्रांनो आपलं जीवामृत तयार केलेलं आहे. आणि आपण आता हे आपल्या शेवग्याच्या शेतीसाठी आपण सोडणार आहोत. धन्यवाद.